गजानन नाम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक नाम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक शेगावीचे योगीराज थोर ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक। मी चुकलो महाराज, मला क्षमा करा। क्षमा? आमच्या राज्यात चुकीला क्षमा नाही। दिवाकर, बाहेरगावची माणसं त्यांच्या गावातल्या पाणवट्यावर पाणी सुद्धा भरू देत नाहीत। आपण त्यांना पैसे देऊ काय? पाणी विकत आणायचं? हो, तुमच्या शेतातून मुठभर शेंगा काढून घेतल्या हे सत्य आहे राजे सरकार। चोरी केलीस आणि वर तोंड घेऊन कबुली देतोस? तुला माहित नाही का आमच्या राजवटीत चोरी करणाऱ्याला कठोर शिक्षा होते। भुईमुगाच्या शेंगा काढल्या म्हणून देहदंडाची शिक्षा? अरे हा माणूस आहे का राक्षस? देव त्यांचं कधीही चांगलं करणार नाही। देव यांचं वाटोळं करणार कधी? यांनी सगळ्यांचं वाटोळं केल्यावर? तुम्हाला चापकाच्या फटक्यांची शिक्षा झाली, 50 कोरडं ओढलं तुमच्या अंगावर, पर तुम्हाला काय सुधीक झालं नाही। म्हणूनच चौताळला असणार तो राक्षस। माणसाला मारूनच टाकलं म्हणजे याची भीती राहते ना। गीता, अहो लोक हसत होते त्याला, त्याच्या शिपायांच्या हातात जोर नाही असं म्हणत होते। तुम्हाला चापकाच्या फटक्यानी मारलं पर तुम्हाला काय सुधीक झालं नाही म्हणजे काय? गीते, मला बी याचं आश्चर्य वाटलं होतं। खरं म्हणजे तब्येतीने मी असा एवढा मार खाल्ल्यावर मी मरूनच जायला हवं होतं। तुम्हाला काय बी झालं नाही ही गजानन महाराजांची लीला। गजानन महाराज म्हणले होते देव तारी त्याला कोण मारी, तसंच झालं बघा। गजानन महाराज देवासारखे तुमच्या पाठीशी उभे राहिले म्हणून तुम्हाला मार पडला पण लागलं नाही। गजानन महाराज? अव ते देव आहेत, त्यांची कृपा झाली तर दिवाकर भाऊ ही या देहदंडाच्या शिक्षेतून वाचतील बघा। शेतातून भुईमुगाच्या शेंगा काढल्या म्हणून देहदंडाची शिक्षा? हे अति झालं। विश्वजित राजांना व्हाईस विल्यमची साथ असल्यामुळं ते वाटेल तसे वागतात। संस्थान खालसा झाली तरी राजा असल्यासारखं हुकूम सोडतात। न्याय राहिला नाही आपल्या गावात। आता कसं होणार? दिवाकर सारखा माणूस फासावर लटकवला जाणार आणि आपण नुसतं पाहत राहणार। काहीतरी करायला हवंय। मग दुसरं काय करू शकतो आपण? एका भल्या माणसाचा मृत्यू जर अशा रीतीने झाला तर चांगुलपणा दाखवायला कुणीही धजवणार नाही, कुणीही कुणाला मदत करायला पुढे येणार नाही। काहीतरी करूया। मला तर काही सुचत नाही बाबा। विश्वजित राजांच्या विरोधात सारं गाव एकत्र करूया। पूर्वीच्या काळी राजे महाराजांच्या विरोधात लोक बंड करून उठायचे तसं? हा, नको नको, राजांना जर सुगावा लागला तर आपण त्यांच्या विरोधात बंडाळी करतोय तर ते आपल्याला फासावर लटकवतील। आपण राजांना जाऊन भेटूया, राजांना विनंती करूया दिवाकर भाऊंना देहदंडाची शिक्षा सोडून कोणतीही शिक्षा फरमावा। सरकार, त्या दिवाकरला कठोर शिक्षा द्या असं मी आपण सुचवले होते, पण म्हणून आपण देहदंड? याचा अर्थ काय मुनीमजी? तुम्हाला काय म्हणायचंय? आम्ही चुकीचे निर्णय घेऊन त्या चोरावर अन्याय करतो? नाही नाही सरकार, देहदंडाची शिक्षा जरी कठोर वाटत असली तरी त्यामुळे राज्यावर आमचा वचक बसणार आहे। शिवाय यामागे राजकारण देखील आहे। राजकारण? ते कोणतं सरकार? व्हाईसराय विल्यम्स जरी आमच्या बाजूने असले
तरी इंग्रजांना मात्र आमची राजवट मान्य नाही. त्यांच्या दृष्टीनं आमचं राज्य केव्हाच खालसा झालंय. इंग्रजांनी जरी आमचं राज्य खालसा केलं असलं तरी आजही आम्ही राजे आहोत. राजासारखं राहतो, राजासारखं बोलतो, राजासारखं वागतो, राजासारखा न्याय निवाडा करतो. हेच या निमित्तानं इंग्रज सरकारला दिसून येईल. अगदी बरोबर बोललात सरकार आपण. मुनीमजी, एवढंच नाही, अहो मुठभर भुईमुगाच्या शेंगा चोरल्या म्हणून ज्या चोराला देहदंडाची शिक्षा हा राजा ठोठावतो तो नक्कीच उलट्या काळजाचा असला पाहिजे. त्यामुळे त्याच्या वाटेला जायला नको, हे इंग्रजांना समजून येईल आणि ते त्यामुळे आमच्या राजकारभारात हस्तक्षेप करायचं टाळतील. एका दगडात 2 पक्षी मारतोत आम्ही. दिवाकरला भर चौकात फाशी दिल्याने जनतेवर आमचा अंकुश राहील आणि इंग्रज सरकारवर पुन्हा वचक प्रस्थापित करता येईल. कसं दर्शन? अरे अरे दिवाकर, दिवाकर, काय ही तुझी अवस्था? महाराज, तुकारामाची गाथा जगभर पोहोचवण्याचा माझा मानस होता. त्यासाठी लागेल तेवढा पैसा मी जमवलाही होता. परंतु पाण्याच्या दुर्भिक्षामुळे या प्रांतात ओढवलेली दुष्काळी परिस्थिती बघून गरजू लोकांना मी जमवलेला पैसा दान केला. शेतातील भुईमुगाच्या शेंगा मी भुकेल्याला खाऊ घातल्या. त्यामुळे विश्वजित राजेंनी माझ्यावर चोरीचा आरोप ठेवून मला देहदंडाची शिक्षा सुनावली. महाराज, देहदंड? होय महाराज. हा जो दोर माझ्या हाताला बांधलेला आहे, काही काळानं हाच दोर माझ्या गळ्याचा फास बनणार आहे. महाराज, नाही दिवाकर, असं होणार नाही. आम्ही असं होऊ देणार नाही. कुणा गरजूला मदत करणं हा गुन्हा ठरू शकत नाही. शेतातल्या भुईमुगाच्या शेंगा घेतल्या म्हणून देहदंड हा जुलूम आहे. विश्वजित राजेने उचललेलं हे आतताईपणाचं पाऊल आहे. तू काळजी करू नकोस, आमचा पांडुरंग तुझं रक्षण करील. मोती, पांढरे शुभ्र मोती. महाराज, महाराज, महाराज. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. उठ दिवाकर, उठ. झोपलाच काय? महाराज, तुझ्यावरचं संकट लवकरच टळेल आणि विश्वजित राजांचे डोळे उघडतील. त्यासाठी तुला एक करावं लागेल. त्यांच्या शेतात मोती पेरावी लागतील. पांढरे शुभ्र मोती, मोत्यांची शेती. महाराज, मोती आणि ते सुद्धा शेतात? गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. महाराज, महाराजांनी स्वप्न दृष्टांत दिला.
महाराजांनी सांगितलंय तसंच केलं पाहिजे. गण गण गणात बोते, 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 गण गण गणात बोते. मुनीमजी, झाली का त्या दिवाकरच्या फाशीच्या शिक्षेची तयारी? जी सरकार, अगदी जय्यत तयारी झालेली आहे. ह्या फाशीचा उत्सव एकदम दिमाखात साजरा व्हावा यासाठी चौक सजवलेत. हा सोहळा आपणास आरामात बसून पाहता यावा यासाठी सभामंडप देखील मानलाय सरकार. जसे लग्नाला पाहुणे निमंत्रित केले जातात तसे राजे महाराजांनाही निमंत्रणाला पोचलेली आहेत. आपण फक्त बसून हा सोहळा याची देही याची डोळा पाहावा आणि मग हत्तीवर बसून साखर वाटावी सरकार. वा 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 मुनीमजी, कमाल केलीत तुम्ही. आम्ही राजे तर आहोतच, पण तुमच्या या जय्यत तयारीमुळे आम्ही महाराजे ठरणार आहोत. राजे सरकार, आपण मला गजानन महाराजांचं दर्शन घेण्याची अनुमती दिली. फार कृपा झाली आपली माझ्यावर. असं म्हणतात की मरणापूर्वी कोणाचंही ऋण ठेवू नये. आपलं ऋण आहे माझ्यावर. सांगा, आपलं ऋण मी कसं फेडू? ऋण फेडणार तू आमचं? फेड फेड आमचं ऋण. बोल, काय करू शकतोस तू आमच्यासाठी? राजे सरकार, मी आपल्या शेतात मोत्याची शेती करू इच्छितो. मोत्यांची शेती? होय सरकार, मला सिद्धी प्राप्त झाली. हे मी आजवर कोणालाही सांगितलेलं नाही. प्रथमच आपल्याला सांगतोय. त्यासाठी आपण मला आपल्या खजिन्यातील मुठभर मोती द्या. मी ते बियाणाप्रमाणे तुमच्या शेतात पेरीन. मग पहा माझा चमत्कार. शेतात सर्वत्र कणसं डोलतील, जशी ज्वारीची आणि बाजरीची डोलतात. खुळा समजलास की काय मला? राजे सरकार, अहो तसाही मी मरणारच आहे. पण मरणापूर्वी आपल्यासाठी एवढं तरी करू द्या. विश्वास ठेवा माझ्यावर. तू मोती पिकवशील न पिकवशील, पण यातून आमची करमणूक मात्र निश्चित होईल. दाखव, मोती पिकून दाखव. आमच्या शेतात मोती पिकून दाखव. दिवाकर, हे घे आमच्या खजिन्यातले मोती आणि दाखव पिकून मोत्याची शेती. महाराज, त्याआधी मला माझ्या सद्गुरूंचं स्मरण करावं लागेल. कर. तुला ज्याला आठवायचं त्याला आठव. देव आठव, दानव आठव, सूर आठव की असुर आठव, पण एक गोष्ट लक्षात ठेव. तुला या मातीत मोत्याची शेती करून मोती पिकवून दाखवा लागतील, नाहीतर तू मरशील. गण गण गणात बोते, 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 गण गण गणात बोते. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. अरे काय झालं? क्षमा करा महाराज,
मी आपल्या शेतीत मोती पिकू शकतो, परंतु त्यात एक अडचण. अडचण? आता कसली अडचण? मी माझ्या सद्गुरूंचं स्मरण करत असता महाराज मला असं म्हणाले की बोल की. अरे आता का वाचा बसली तुझी? गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. हे बियाणं पेरून शेतात मोती उगवायचे नाहीत. हे बियाणं अशा व्यक्तीने पेरावं की ज्याने आजपर्यंत कोणतंही पापकर्म केलेलं नाही. तुमच्यापैकी कोणी अशी पुण्यशील व्यक्ती असेल तर त्यांनी पुढे यावं आणि हे बियाणं पेरावं. या पुढे. आहे कोणी अशी व्यक्ती? या पुढे. राजे विश्वजित, मी? आपण निवाडा करता. पापी कोण पुण्यवान कोण हे ठरवून त्यांचा न्याय निवाडा करता. हा मोठा अधिकार तुम्ही स्वतःजवळ राखून ठेवलाय. याचा अर्थ आयुष्यात तुम्ही कोणतेही कसलेही पाप कर्म केलेलं नाही. त्यामुळे आपणच हे मोत्याचं बी शेतात पेरावं. त्यामुळे मोत्याचं भरघोस पीक येईल. या विश्वजित राजे या. महाराज मी पण एक लक्षात ठेवा, यापूर्वी तुमच्या हातून एखादी छोटीशी चूक जरी घडली असेल तरी मोत्याचं पीक येणार नाही. उलट आज तुमच्याजवळ जे वैभव आहे ते देखील उद्या लोप पावेल. राजे, पेरा ते मोती. नाही महाराज, मी हे मोत्याचं बियाणं पेरू शकत नाही. का नाही? महाराज मी समजलो. याचा अर्थ तुम्ही देखील निर्दोष निष्कलंक नाही आहात. मग आम्हाला सांगा, लोकांना शासन करण्याचा अधिकार तुम्ही स्वतःकडे कसा काय घेतलात? भुकेलेल्याला खाऊ घालण्यासाठी तुमच्या शेतातून दिवाकरने मूठभर भुईमूग काढले, तर त्याला तुम्ही देहदंडाची शिक्षा देता? हे कसं काय? महाराज मी चुकलो. महाराज आम्हाला क्षमा करा. आमचं संस्थान जरी खालसा झालं असलं तरी आम्ही स्वतःला राजा समजत होतो. लोकांनी आमच्या धाकात राहावं, आमचा हुकूम मानावा म्हणून विविध मार्ग अवलंबत होतो. तुमचे उपाय लोकांसाठी अपायकारक आहेत विश्वजित. राजा तोच जो जनतेचं पोषण करतो. शोषण करणारा राजा जनतेमध्ये कधीच लोकप्रिय होत नाही. राजासारखा राहतोस तर राजासारखा वाग. ज्या वराडात पाण्याचं दुर्भिक्ष आहे, घोटभर पाण्यासाठी लोकांना वणवण करावी लागते. त्यासाठी बांध तळी बांधून पाण्याचा साठा कर. मग बघ, ब्रिटिशांनी तुझं संस्थान खालसा केलेलं असलं तरी प्रजा तुला राजाप्रमाणे मान देते की नाही? होय महाराज, खरंच खूप मोठी चूक झाली महाराज. पण महाराज, आजवर ही चूक दाखवणारा कोणी राजाधिराज मला भेटलाच नाही. महाराज, आपण भेटलात, साक्षात दर्शन दिलं, माझी चूक मला दाखवून दिली. महाराज, खरे राजे आपण आहात, मी तर आपला दास आहे. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. आपलं ध्येय गाठण्यासाठी आपण एकत्र केलेले धन मरणोन्मुख गोरगरिबांसाठी खर्च करणं हे आपलं ध्येय गाठण्यासारखंच ठरणारं असतं. मालक, तुम्ही जी मजुरी देताय ना, त्या 2 वेळचं भागन असं झालंय. थोडी मजुरी वाढून मिळाली तर. संभ्या, याच्या पुढे एक शब्द बोलशील ना तर याद राख, मजुरी वाढून पाहिजे. कशाला रे?
रेशमी धोतर नेसलंस तर ते मातीतच मिळवणार ना तू. मालक, नाही, मजुरी वाढवून मिळणार नाही. उद्या कामावर यायचं असेल तर ये, नाहीतर तुझा हिशोब घेऊन मोकळा हो. हा नाही. अहो मालक काय? नाही. आमच्या भक्तांची जबाबदारी आम्ही घेतच असतो. वेळ येताच त्यांची परिस्थिती सुधारतो. तुझ्यासारख्या साठेबाजानं स्वतःचा विचार करून फक्त अधिक साठवून ठेवायचं, म्हणजे श्रीमंत अधिक श्रीमंत होतो आणि गरीब अधिक गरीब. श्रीमंत आणि गरीब ह्यातली दरी वाढत जाते. हे आम्हाला थांबवायलाच हवं.